धाब्यामध्ये आहे, ऐका. पहिला ऐकून घ्या. गुरुवारी मी लाईव्ह होतो, सकाळपासून आणलीसला आव्हान देत होतो तर तुम्ही या. मी काय करतोय, माझी प्रोसेस काय आहे, तुम्ही डोळ्यांनी बघायला पाहिजे. मी जे काही करतोय ऐकून घ्या. माझं ऐका पहिलं. तुम्ही सुद्धा होते, पळून गेले ते गुरुवारी. प्रार्थना चालती, संकल्प चालतो, ध्यान साधना चालती, यज्ञ चालतात, हवन चालतं. याच्या पुढे काहीही चालत नाही. वैदिक प्रक्रिया केली. धर्माचं खंडन राहिलं हे मी सांगू शकतो. गुरुदेव दत्त. आपले दत्तधाम सरकार जे आहे, मी वयाच्या 12व्या वर्षापासून इथे साधना केलेली. जिथे आता सध्या दत्तप्रभूंचं मंदिर आहे तिथं तळघर आहे. त्या तळघरामध्ये वयाच्या 12व्या वर्षी मी साधनेला बसलो होतो. वयाच्या 13व्या वर्षी माझं 14 तासाचं पद्मासन होतं. आता माझं वय आहे 53 ते 54 वर्ष. जन्म झाल्यापासून आजपर्यंत मी ज्या काही साधना केलेल्या आहे त्या इथे केलेल्या आहे. इथे म्हणजे ज्या बापाने मला जन्म दिला, ज्या वडिलांनी जन्म दिला आहे त्या वडिलांच्याच भूमीमध्ये मी साधना इथं जाग्यावर केलेली. वडिलांनी जे कमवून ठेवलं माझ्यासाठी तिथं साधना केलेलं आहे. तसेच ही सेवा आपली जवळजवळ 38 वर्षापासून चालू आहे. मी काही नवीन नाहीये. इथं काय घेतलं जातं, दत्तधाम सरकारमध्ये चालतंय का हे महत्वाचं आहे, हे तुम्हाला विचारायचं आहे. तर दत्तधाम सरकारमध्ये हे चालतं, पुरातन काळामधील वैदिक प्रक्रिया सनातन धर्माचं जोपासन केलं जातं. इथं प्रार्थना घेतल्या जाती, ध्यान साधना घेतल्या जाती. शरीरामध्ये आपल्या 7 चक्र असतात, 7 चक्रांची शुद्धी केल्या जाती, शरीर शुद्धी केल्या जाती, यज्ञ केले जातात, हवन केले जातात. याच्या व्यतिरिक्त दत्तधाम मध्ये काहीही चालत नाही. आपल्या जी काही साधना घेत असतो मी, त्या साधनेद्वारे मनामध्ये जे काही निगेटिव्ह विचार असतात ते निगेटिव्ह विचार नष्ट होत असतात आणि पॉझिटिव्ह विचार तयार होत असतात. तसंच आपल्या दत्तधाम मध्ये हे शिकवलं जातं, स्वतःला ओळखा. बाहेर देव आहे पण तो काल्पनिक आहे, पण स्वतःच्या आतमध्ये जो बसलेला आहे त्याला ओळखा. स्वतःच्या आतमध्ये जाण्याची प्रोसेस शिकवल्या जाती. शरीर तर नष्ट होणार आहे पण शरीरामध्ये जो आहे तो अमर आहे. हे दत्तधाम मध्ये शिकवलं जातं. स्वतःचा स्वतःवर विश्वास ठेवा, हे दत्तधाम मध्ये शिकवलं जातं. आणि कुणाला जर पटत नसल, तुम्ही प्रत्येक गुरुवार आणि रविवार लाईव्ह असतो, लाईव्ह कार्यक्रम चालत असतो. मी कोणाला सांगत नाही दत्तधाम मध्ये या, तुम्ही घरून सेवा करा. देते घेती नरका जाती. मी कोणाचाही 1 रुपया घेत नाही. आता इथं 1000 माणसं बसलेले आहेत. या 1000 माणसांना विचारायचं, तुमच्याकडून जर महाराजांनी 11 रुपये जर मागितले असतील, तुम्ही म्हणताल ते मी करायला तयार आहे. आता इथं 1000 माणसं आहे, त्यांच्याकडून मी 11 रुपये सुद्धा घेतलेले नाही. ही सेवा जवळजवळ 38 वर्षापासून चालू आहे. 38 वर्षापासून अन्नदान चालू आहे. 24 तास अन्नदान चालू असतं. त्याच्यासाठी दान घेतल्या जात नाही. दान म्हणजे दानपेटीमध्ये टाकलं जातं. पावती नसती. कुठेही देवस्थानला जर गेलं तर 11 रुपयाची, 21 रुपयाची, 51 रुपयाची पावती फाडायला लावतात. तसं दत्तधाम मध्ये तुम्ही दाखवून द्यायचं, 1000 माणसं आहे आता इथं. जर कोणी जर म्हटलं 11 रुपये किंवा 51 रुपये माझ्याकडून घेतले तर तुम्ही माणसांत ते मी करायला तयारी. कॅन्सर सारख्या गाठी ज्या आहे त्या मी बऱ्या नाही करत. वैदिक प्रक्रिया मी करतोय. वैदिक प्रक्रिया म्हणजे मी काय म्हणतो, त्रिभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे ब्रह्म विष्णू शिवात्मक शक्तीने युक्त असणारे श्री दत्त प्रभू तुमच्या हृदयामध्ये बसलेत. तुमच्या हृदयामध्ये दत्त प्रभू बसलेत. म्हणजे तुमच्या आत्मरूपी चैतन्यामध्ये दत्त प्रभू बसलेत. तुमच्याच मनाने, लक्षात घ्या, तुमच्याच मनाने आत्मरूपी चैतन्यामध्ये प्रवेश केला आणि आत्मरूपी चैतन्याच्या शक्तीने तुमच्या मनाच्या संकल्पाने
जी काही गाठ होती ती कमी झाली. व्हिडिओ मध्ये माझं हेच उत्तर आहे. माझं हे उत्तर नाहीच का मी गाठीचं पाणी केलं मी गाठ काढली. कोणत्याही व्हिडिओ मध्ये नाहीये. स्वतःच्या मनाचा संकल्प असेल तर काही होऊ शकतं. विज्ञानाला मान्य आहे का? एक तो विषय आहे. दुसरा विषय आहे की काही तुमचे व्हिडिओ असे आहेत की ज्याच्यामध्ये आता तो व्हिडिओ आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात स्पष्ट सांगू शकत नाही. मात्र एका महिलेचा हात उठत नव्हता, तुम्ही तिला ओम पट केलं, तिचा हात उठला. ऐका, ओम फट नाही, ओम फट मी केलेलं नाही. ओम शिव, शिव म्हणजे शंकराचं नाव घेतलं मी. समोरच्याला सांगितलं शंकराचं नाव घे. सर्वात पहिली सर्जरी शंकर भगवंतांनी केलेली आहे. सर्वात पहिले दुनियातले डॉक्टर शंकर भगवान आहे. हे मान्य आहे का नाही कोणाला? दुसरा विषय असा आहे की तुम्ही कॅन्सरच्या गाठी बऱ्या करतात हे सांगितलं गेलं, त्या व्हिडिओचा तसा प्रसार होतोय. आता माझं हे सांगणं आहे, मी आताही काय सांगितलं, श्री दत्त प्रभू तुमच्या आत्मरूपी चैतन्यामध्ये बसलेत. माझं बोलणं त्या व्हिडिओ मध्ये ऐका. श्री दत्त प्रभू तुमच्या आत्मरूपी चैतन्यामध्ये बसलेत. तुमच्याच मनाने तुमच्या आत्मरूपी चैतन्यामध्ये प्रवेश केलाय आणि आत्मरूपी चैतन्यामध्ये प्रवेश करून तुमच्याच मनाच्या संकल्पाने जी काय आजार रूपी पीडा असेल ती नष्ट झाली. म्हणजे तुमचा संकल्प वाढला स्वतःच्या मनाचा. तिथं माझा मंत्राचा संबंधच नाही. माझी जी उपचार पद्धती आहे ती उपचार पद्धती अशी आहे, देव आहे तर देव कुठे? देव बाहेर नाही, देव कल्पनिके बाहेरचा. जो देव आहे तो स्वतःच्या हृदयामध्ये बघा. आणि माझ्याकडे ते शिकवलं जातं. तुम्ही पहिलं स्वतःला शोधा, तुम्ही कोण आहेत. देव करतो तर मग मेडिकलची काय? मला हे म्हणायचं मेडिकल नाही, मेडिकल ऑफिसर वेगळे आहे. आपली दत्त दिगंबर सेवाभावी संस्था आहे, ती मेडिकलचा पार्ट वेगळा आला. तिथे डॉक्टर असतात, संस्था आहे, रजिस्टर आहे. दावा करताय की मी दावा कुणालाही केला नाही. श्रद्धा आणि विश्वास. तुमच्या शरीरामध्ये आत्मा आहे का नाही? आहे का नाही याचं उत्तर मला द्या. आत्मा आहे, आत्मा आहे, ते सगळं आहे. मात्र तुम्हाला मन आहे की नाही? व्याधी आहे, त्या व्याधी बऱ्या करण्याचा जो विषय आता व्याधी बरी करण्याचं मी कोणाला हे दिलेलं नाहीये. काय तर तुझं होईलच. तुझी श्रद्धा, तू ध्यानाला बसला, तुझं मन तुझ्या आत्मरूपी चैतन्यावर होतं का, हे महत्वाचं आहे. मग त्या एकीकडे तुम्ही असं धार्मिक अधिष्ठान चालवताय, दुसरीकडं आता इथं जर बघितलं तर एक मेडिकल पण आहे ना, मेडिकल आहे ना. मग तो काय सांगड कशी? ही सांगड अशी आहे, दवा आणि दुआ. सर्वात महत्वाचं मेडिकलचा माझा कोणताही संबंध नाहीये. दत्त दिगंबर सेवाभावी संस्था आहे, संस्थेमध्ये डॉक्टर आहे, संस्था रजिस्टर आहे, वरून मला आदेश पण आहे, माझ्याकडे लेखी पण आहे. ते कागदपत्र काय म्हणतात त्याला, ते अहवाले धर्मदाय आहे तुतून चालतं फिरतं मेडिकल सुद्धा मी चालू शकतो असा माझ्या अहवाल मध्ये लिहिलेलं आहे. फिरता दवाखाना मी चालू शकतो असंही त्याच्यामध्ये लिहिलेलं असल्यामुळे ते मी चालवतो. आणि औषधी घेण्यासाठीही कुणालाही सक्ती नाही. आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे त्यांनी तुमच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. तुमच्या विरोधात जे काही आरोप केले आहेत त्याच्याबद्दल तुमचं स्पष्ट नाही. त्यांनी आरोप काय केले हे महत्वाचे ते सांगा मला. मी बघितलंय नाही, अशा गोष्टी बघायला टाइम पण नाहीये. कॅन्सर सारखे रोग तुम्ही बरे करता. मी आताच तुम्हाला सांगितलं कॅन्सरच्या आजारावर तुम्हाला काय सांगितलं, मनाची संकल्प शक्ती वाढवल्या जाते. अंधश्रद्धा आहे तुम्ही जे करता. हे कशावरून अंधश्रद्धा आहे? मी करीत असतो अंधश्रद्धा आहे. तुम्ही मला हे सांगा का तुमच्या शरीरामध्ये मन नाही, तुमच्या शरीरामध्ये आत्मा नाही, तर ती अंधश्रद्धा होऊ शकते. देव बाहेर नाही, देव स्वतःच्या शरीरामध्ये. बोला पुढं. कोणीही घेऊन या माझ्याकडं. कोणी जर म्हणाल माझ्या शरीरात आत्मा नाही तर मग मला सांगा तुम्ही. कोणी म्हणाल माझ्या शरीरात मन नाही, इंद्रिय नाही, तर तुम्ही ते विचारू शकता मला. 33 नाही 38 वर्षापासून. पाणी आणा थोडं. 38 वर्षापासून तुम्ही सेवा करता. हो. आता अशोक खराच्या प्रकरणानंतर ते बंधुगिरीचं जाळं सगळं विखुरले गेले. हो. सगळ्यांकडे त्याच नजरेने बघितलं. सर्वांकडे त्याच नजरेने बघितलं. तो अशोक खरा कोण आहे
तो मला माहित पण नाही. आणि सर्वात महत्वाचं, अशोक खरात महाराज नव्हताच असं मला ऐकायला येतंय. तो त्याचं काहीतरी ऑफिस होतं आणि त्या ऑफिसमध्ये तो काही उद्योग करीत असेल. हे ऐकायला येतं 2 लाख रुपये घेत होता, 5 लाख रुपये घेत होता, हे पण ऐकायला येतं. पण ऐकायला आलेलं आहे. कानाचा आणि डोळ्याचा मोठा फरक असतो. मी तर काही बघितलेलं नाहीये. त्याच्यामुळे बाकीचे इतर जे संस्थान आहेत हो, त्यांना सुद्धा आता लक्ष केलं जातं असं वाटतंय काय? सरकारने बघितलंच पाहिजे. प्रत्येकाची चौकशी केलीच पाहिजे. पण असं बदनाम नाही करायला पाहिजे. स्वतः यायला पाहिजे, मीडियानं यायला पाहिजे, स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे महाराज इथं काय करतात. मी रक्ताचं पाणी करतोय, स्वतःच्या शेतातले गहू खाऊ घालतोय, 24 तास जेवण असतंय. याच्यामध्ये जर कोणी म्हणलं ना तुम्हाला 21 रुपये महाराजांनी घेतले, लागल ती शिक्षा बघायला तयार आहे मी. 21 रुपये हे सांगतोय मी. तुमच्याकडे जे आता काही लोक आता ते हो. रीत लागलेली दिसती आहे, हो, ते काय म्हणून तुमच्याकडे येत आहे? काय त्यांच्याबद्दल श्रद्धा आहे किंवा त्यांची काय भावना आहे, किंवा असं आहे की मी रंजलेला गांजलेला पिसलेला आहे, आजारी आहे हा. म्हणून तुमच्याकडे काही लोक आहेत? हो, येतात ना. प्रत्येकाची समस्या वेगळी असती. कोणाची शारीरिक असती, कोणाची मानसिक असती, कोणाचं काही असू शकतं. परपंचिक आहे. मनुष्य म्हटल्यानंतर काही ना काही समस्या असतात आणि प्रत्येकाच्या असतात. असा विषय ना, कोणाची काही समस्या असू शकते. पण ती समस्या सोडवण्यासाठी मी पैसे घेत नाही, हे लक्षात घ्या. हा, यज्ञ करायचा असेल, हवन करायचं असेल, त्याला पैसे लागणारच. माझं कर्तव्य काय आहे? आपल्या घरी जसा पाहुणा येतो, पाहुणा आल्यानंतर त्याला 2 टायमाचं जेवण देणं गरजेचं असतं. पाहुणा आल्यानंतर आपण त्याच्याकडे पैसे मागत नसतो. हे जे आलेले माझ्याकडे थोडक्यात पाहुणे म्हणून आलेले, 8 दिवस जरी राहिले तर त्यांना जीव खाऊ घालण्याचं, राहण्याचं सर्व कर्तव्य माझं आहे. 8 दिवस राहायची गरज काय? काय अहो, राहतात काय? इच्छेनं राहतात हो. कुणाला पारायण करायचं असेल, माझ्याकडे 1000 ग्रंथ आहे पारायण करण्यासाठी, सेवा करण्यासाठी. ते पारायण करण्यासाठी 1 रुपया मी घेत नाही. पारायण करण्यासाठी ग्रंथ दिला जातो, राहण्याची सोय केल्या जाती, जेवण्याची सोय केली जाती, व्यासपीठ दिलं जातं, बसण्यासाठी अस्तर दिलं जातं. त्याचाही 1 रुपया मी घेत नाही. कोणी बोलत असेल घेतला तर दाखवून द्यावा, कोणी यावं सांगावा. एकंदरीतच त्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या तक्रारीनंतर हा. स्वतःच आवाहन केलंय, हा. करताय की चौकशी केली पाहिजे. चौकशी केलीच पाहिजे. मी कुठं नाही म्हणतो, पण भोंदू बाबा कोणालाही म्हणून चौकशी करून तुम्ही बोलू शकता. खरात बरोबर माझं नाव जोडायचं काय संबंध? दुसरा खरात होऊ शकतो. नाही, तो तुम्ही तेव्हा चौकशी करा. तो पूजा करायचा, तो खडे द्यायचा, तो नंतर त्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. अहो, मला काय म्हणायचं, त्याचे कारनामे समोर आले म्हणून तुम्ही त्याला बोलू शकता. तुम्ही माझी चौकशी करा. 1 दिवस नाही, तुम्ही महिनाभर करा, पूर्ण चौकशी करा. मी नवीन बाबा नाही, बापाची इस्टेट आहे, सोडून जाऊ शकत नाही मी. तुम्ही हे करू शकता, पब्लिक नाही येऊन तर रोडवर बसा, पब्लिक बंद करा. पण बापाची इस्टेट सोडून जाऊ कुठं? बापाने जे कमवून ठेवलं मी तिथं राहणार ना. जी बाप इस्टेट ही जी इस्टेट दिसती ही संस्थेच्या नावावरती, हे लक्षात घ्या. तुम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे? सामोर जायला तयार आहे मी नाही बोललोच नाही. चौकशी करावी, ही झालीच पाहिजे. माझीच काय, प्रत्येक बाबाची झाली पाहिजे, हे मला म्हणायचंय. मी सनातन धर्माचं काम करतोय, असं आहे. हिंदू बाबा म्हणून हा, हिंदू बाबा जे म्हटलं जातंय, हा. ते म्हणून तुम्हाला जे टार्गेट केलं जाते सध्या सोशल मीडियावर, हो. त्याच्याबाबत काय? भोंदू बाबा जे म्हणतात ते इथं आलेले नाही, त्यांनी इथं बघितलेलं नाहीये, हे महत्वाचं आहे. म्हणून ते बोलतात. लेकराचे ते आईला लेकरू किती शंभर असलं ते पेरच राहत ना, तसं मी त्यांना नाव नाही ठेवीत, हे महत्वाचं आहे ना समज येत. त्यांनी यायचं, मस्त बसायचं, चौकशी करायची, 2 दिवस थांबायचं, इथं जेवायला भेटतंय का नाही भेटतंय, सोय होती का नाही होती आपल्या पाहुण्यासारखी, आणि मग बोलायचं. तुमच्याकडे आलं कॅन्सर बरा होतो. मला हे म्हणायचं आहे, इथं देवस्थान म्हटल्यानंतर कोणताही आजारावाला येऊ शकतो, श्रद्धेना येऊ शकतो. जो इथे येतो तो रंजून गांजून आलेला असतो, थकलेला असतो, पैसे घालून पण थकलेला असतो, आणि डॉक्टर का होत नाही म्हणून ते इथं येतात. मी तर काय म्हणू शकत नाही डॉक्टर सारखं का तू आता मरणार आहे, असं कोणाला बोलू शकत नाही ना. मला हे सांगा,
एखादं समजा पेशंट जर आलं, त्याला मी म्हणू शकत नाही बाबा तू मरणार आहे, म्हणू शकतो का मी? नाही म्हणू शकत. म्हणजे डॉक्टरकडे होत नाही, त्याचा इलाज तुमच्याकडे होतो. मला हे म्हणायचं, ते म्हणायचंच नाहीये. तो येतोय, त्याला बोलावलेलं नसतं, हे मला म्हणायचंय. प्रचार झाला म्हणून येत आहे प्रचार. मला काय म्हणायचंय, मी इथं कुणालाही बोलित नाही. कोणत्याही आजारावाला माणूस येऊ शकतो, कोणीही येऊ शकतं. मी येऊ नको म्हणण्याचा मला अधिकार नाहीये. इथं दत्तप्रभू बसलेले आहेत, नाही म्हणण्याचा अधिकार नाही, बळच ये म्हणण्याचा अधिकार नाही. हे बोला. काही व्हिडिओ मध्ये बाया घुमताय असं ते व्हिडिओ वगैरे काय समोर आलेले आहे? बाया ज्या घुमतात, सर्वात महत्वाचं, आता आरती चालू असली समजा, आता याच्यामध्ये तुमच्या घरातलं एखादं मानसिक जर पेशंट असेल, तुम्ही आले सहज, माई चालू आहे आरती, आणि तुमचं माणूस जर तिकडे उड्या मारायला लागलं, मी काय करू शकतो? मी काय करू शकतो त्याला? इथं मानसिक डिप्रेशन काढलं जातं, निगेटिव्ह विचार काढल्या जातात, पॉझिटिव्ह विचार शरीरामध्ये मनामध्ये कसे तयार होईल ते सांगितलं जातं. सगळ्यात शेवटचा सार असा की तुम्ही कॅन्सर बरा करत नाही, तुम्ही भोंदूगिरी करत नाही, तुम्ही जादूटोणा करत नाही. जादूटोणा इथं होतच नाही. प्रार्थना, संकल्प, ध्यान साधना, यज्ञ, हवन, एवढं इथं चालत असतं. भोंदूगिरीचा इथं काही संबंध नाही. इथं आता 1000 लोक बसलेले आहेत, तुम्ही त्यांच्या जवळ जाऊ शकता, त्यांना विचारू शकता. कोणी ना कोणी असेल फसलेले याच्यात, हाय का नाही? जर मी घेत असेल तर एखादा तरी सांपलं ना तुम्हाला 51 रुपये मागितलेला, तुम्ही विचारू शकता. 1500 माणसं येतं, काय अडचण आहे? हा, हवन करायचं असेल, पूजन करायचं असेल, त्याला खर्च येतो, कारण सामुग्री असती, ब्राह्मण असतात, तो विषय वेगळा आला, पूजेचा विषय वेगळा आला. महाराज एवढी शक्ती आहे, मग दत्त भगवानची गरज काय? मी पहिलं सांगितलंय. मी काय सांगितलं? देव हा कल्पनिके बाहेरचा, स्वतःच्या आतमध्ये शोधा. इथं आल्यानंतर माझी ही शिकवण आहे, स्वतःच्या आतमध्ये उतरण्याची प्रोसेस मी शिकवतोय. स्वतःची स्वतः ओळख करून घेणे. तुमच्या पाठीमागे काल्पनिक देव आहे ना बाजूला, दत्त तुम्ही म्हणतात. मला ते म्हणायचं नाही, काल्पनिक देव आहे, पण समोरच्याला मी सांगतच नाही ना तसं. तू स्वतःला ओळख, तुला भटकायची गरज नाही, तुझ्या आतमध्ये देव आहे, तू त्याला शोध. तू इकडं तिकडं हिंडू नको. ठाईचं वैश्वनिक करा, एक चित्तन सुखे तो घरा नारायण. नित्य नेम धर. इथं हे शिकवलं जातं. ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, त्या माता पित्यांची सेवा कर. कुठेही जायची गरज नाही, इथं शिकवण आहे.